मग आजपासून पुरुषांवर अत्याचार करा. अरे ह्याचा चॉईस बदलला का काय? पुरुषावर अत्याचार करायचा? पुरुषावर? कशाला? मला असं वाटतं पुरुषांवर अत्याचार झाल्यामुळे पुरुषांनाही वाटेल की स्त्रियांवर अत्याचार झाल्यावर त्यांना काय वाटतं. मला असं वाटतं ते गेलं म्हशीच्या गोठ्यात. नाही काय तुम्हाला बरंच काही वाटतं, म्हणजे महिलावर अत्याचार की तुम्हाला जे काही वाटतं तुम्ही बरंच काही बोलता. त्यातलं थोडं बोला, थोडं बाकी ठेवा ना. काय उद्या परवा काहीतरी महिलांवर अत्याचार होणारच, तेव्हा तुम्हाला काहीतरी बोलायचंच आहे. तर हेच बोला, कारण तुम्ही नुसते बोलता, करत काहीच नाही. प्रधानजी काय बोलताय? पुढचा प्रश्न बोला. हो महाराज, काय सांगते तुम्हाला महाराज, आपल्या राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतायत. पेट्रोल डिझेलचे भाव रात्रीचे वाढतायत, त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतायत. ही गोष्ट आम्हाला अमान्य आहे. ह्याचा मेंदूच असामान्य आहे. असामान्य, सामान्य मधला असामान्य. चला प्रधानजी, दुसरा प्रॉब्लेम बोला. ओ महाराज, अख्खं राज्य पाणी पाणी करते. अख्खं राज्य पाणी पाणी करते? होय महाराज. ओ पाणी पाणी करणारच. अख्ख्या राज्यात पाणीच नाही, लोक पाणी पाणी नाही करणार तर काय नाचगाणी करणार? महाराज बोला. एक तरी प्रॉब्लेम तुम्हाला उमगला महाराज. थँक्यू. धन्यवाद महाराज, मी माझे शब्द मागे घेतो. थँक्यू महाराज. सांगा महाराज, सांगा या पाणी टंचाईवर उपाय सांगा. उपाय? मला असं वाटतं ज्या ज्या राज्यात दुष्काळ आहे तिथे तिथे क्रिकेटचे स्टेडियम बांधा. का? जिथे तिथे स्टेडियम बांधा आणि तिथे तिथे IPLच्या मॅचेस घडवा. कशाला? ज्या ज्या गावात दुष्काळ आहे तिथे क्रिकेटच्या मॅचेस आहेत, त्या तिथे ग्राउंड आहेत, त्या ग्राउंडवर मारायला पाणी मिळतं. तिथे त्या मॅचेस लाखो लोक बघायला येतात, त्यांना खायला प्यायला पाणी मिळतं. त्यांना शिसू करायला पाणी मिळतं. ते पाणी कुठून येतं माहितीये तुम्हाला? कोणाच्या बापाला कळतं? अहो ते पाणी आपोआप मिळतं. म्हणून सांगतोय जिथे जिथे दुष्काळ आहे तिथे तिथे क्रिकेटचे स्टेडियम बांधा, लोकांना आपोआप पाणी मिळेल. ह्याचा जन्मच आपोआप झाला असणार. काय महाराज, कसला उपाय काढला? चालले महाराज. बोला प्रधानजी बोला. माझ्या डोळ्यात पाणी आलं तुमची अक्कल बघून. अरे राणी सरकार आल्या. हो मॅडम. नाही मॅडम, चालू करा मॅडम. हो नाही मॅडम, येतो ना मॅडम. सॉरी ना मॅडम. हो मॅडम. असं सवय काहीतरी दिल्लीची सवय खरेदी करू नका. चालू ठेवा. राणी सरकार या, राणी सरकार या. काय साला जोडी आहे, अगदी सारख्याला बारकी आहे. देवाने वर गाठ मारूनच पाठवलेले. काय बोलतात? माझ्यावर रागवत. जरा वळून माग त्यांच्या पायाकडे बघा. कशी जमीन उकरते, तुम्हाला उकरून काढतील. काय नाही, तुम्ही रागवा. बरं महाराज, येतो मी. मला आज्ञा द्या. जगला वाचा तर उद्या मंत्राला भेटू आपण. नाही थांबा ना प्लीज. नाही महाराज, माझ्या काय पाय काय ते प्लीज थांबा. कसं प्लीज थांबा प्लीज थांबा. बोलायला का वर्षा बंगल्यावरची सवय. ते प्लीज साहेब, प्लीज चुकलं साहेब. ते तिकीट द्या ना यंदा साहेब, प्लीज साहेब. बरोबर ना? गप्प बसा. गप्प बसतो. बरं मॅडम, काय ते राग बाजूला ठेवा. काय ते पटकन बोलून घ्या. ह्यांना मुजरा करायला जायचंय. मुजरा करायचा? अरे हे गजरा मुजरा करायचा माणूस. माणूस मंत्री असून मुजरा करायचा तो. मुजरा याने मुजरा करायचा बघा ना. का मुजरा बघायला जायचा? काय साला जोडी आहे. परफेक्ट चिक्कीवाल्याला गंडेरीवाला भेटलाय. ओ राणी सरकार, तुमचा मुजरा वेगळा, माझा मुजरा वेगळा. तुम्ही मुजरा म्हणताय तो हा.
कसे वाटले? सॉलिड. थँक्यू थँक्यू मस्त. थँक्यू. हे बंगला पाडा आणि कोठा बांधा. कसं करताय तुम्ही? अहो तुम्हाला तेच सांगतोय, तुमचा मुद्रा वेगळा आणि ह्यांचा मुद्रा कुठला माहिती का? वर्षा बंगला द्यायचा होता ना, मुद्रा केला. साहेब नमस्कार साहेब, सॉरी साहेब, माफ करा साहेब, साहेब समजून घ्या, तिकीट द्या साहेब. तो मुद्रा केला त्यांना वर्षा बंगला द्यायचंय. त्याच्या आधी तुम्हाला काय बोलते पटकन बोलून घ्या. प्रधानजी तेच नाही म्हणावं, आम्ही इतके दिवस मुलीबद्दल बोलतोय, ते मनावर कवा घेणार आहे? हो साहेब, काय असं करताय? घेऊन टाका ना, एवढं ते सांगते तर मनावर घेऊन टाका ना. येतो. या ना, मला आराम तरी मिळेल 9 महिने. हा माणूस वर्षाचे 12 महिने काम करतो, स्वतः सुट्टी घेत नाही. एकदम अल्कोहोलिक माणूस आहे तो, वर्कोहोलिक माणूस आहे तो. तुमच्या नादाने मला पण सुट्टी मिळेल ना तेवढी, म्हणून म्हणलं. प्रधानजी त्याच म्हणावं, आम्हाला ऑलरेडी एक मुलगी आहे अस्मिता नावाची, पण त्यांना दुसरी हवी असेल तर सिल्क स्मिता नावाची, म्हणजे घराच्या घरात डर्टी पिक्चर. अरे झाली ना, बुडी झाली ना आता. कसं नाचताय तुम्ही? कसं कर? असं नका करू, असं म्हणाल तुम्हाला. अहो महाराज, अहो घेऊन टाका ना मनावर. तुम्ही काय असं करताय? मुलीचं काय? तेच नाही म्हणावं, मुलगी बेळगावात गेली, ती परत कवा येणार आहे? प्रधानजी त्याचने म्हणावं, आमची मुलगी बेळगावला गेलीये ती युवराजांसोबत त्याच्या बाबांना भेटायला, त्यांचं घर बघायला. पण तेच नाही म्हणावं, तिचं अजून लगीन झालेलं नाही. मग येताना नातू घेऊन आली तर? प्रधानजी काय नाही म्हटलं, नातू घेऊन आली तर असं म्हटलं ते लग्न. प्रधानजी अहो ते काय हनीमूनला जाणार आहेत का? असं कुठे हनीमूनला गेलो नातू घेऊन येतात? हा ती पण बरोबर आहे. मग आता आपण सांगा, आपण कित्येक वेळा दौऱ्यावर दोघंच जातो. प्रधानजी येताना किती जण घेऊन येतो माहितीये का? अहो आपण दौऱ्यावर गेलो की येताना दुसऱ्या पार्टीची किती फोडून घेऊन येतो. बोल ना पुढे, असं म्हटलं ते त्यांना. बाकी काही नाही. बरं राडी सरकार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते आपल्या या अस्मिताई कोणाबरोबर गेले? युवराज बरोबर. ते कोण आहेत तुमचे? जावई. जावई आहे की नाही? ते डिसेंट माणूस आहे, नावच युवराज आहे, तो फालतूगिरी करणारच नाही. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना. अहो असं तुम्ही बोला ना. काय बोलतोय? मी कशाला काय बोलू? हे कसे बोलणार काय? काय बोलणार आहे? त्याच्या डोसक्यात दुसरं काय पण येणार नाही. नुसतं डोसक्यात राजकारणच भरलेलं आहे. प्रधानजी तुम्हाला सांगते, अहो या मंत्र्याबरोबर लगीन करण्यापरीस मंत्र्याच्या एखाद्या पिये बरोबर लगीन केलं असतं तर लई सुखाचा संसार केला असता. हो मी राणी सरकार, पॉवर प्ले येतोय. नाही म्हणलं पिये म्हणलात ना, म्हटलं घ्या अजून मानावर. अहो म्हणजे नवरा नाही तुम्हाला मनासारखा मिळाला, जावं तरी मिळेल ना मनासारखा एखादा पिये. तेच करणार आहे आता. ती दोघं जण आल्यावर समोर उभा करणार आहे आणि तेच नाही विचारणार आहे, बाबांवर लगीन केल्यावर संसार सुखाचा करणार आहे का राजकारणाच्या चिखलातच पडणार? बरोबर बोलला, अगदी बरोबर. चांगल्या खर्चावून विचारा. त्या बघा आल्या अस्मिताबाई. मी पण हाय. काय गे भवाने? गाव भवानी बघ काय बोलते. काय ग जाताना तुम्ही दोघं जण गेलता ना, मग आता एकटी कशी काय आलीस? मग येताना 3 जण यायचं ना. नाही असं मी म्हटलं आपलं असं. अहो त्यांचं काय लगीन झालंय का? नाही नाही अगं मी कुठे म्हणते लगीन व्हायचं उगाच आपलं काहीतरी. काय गे युवराज आहे कुठं? हा काय आला? वाटणं अशी उलटी हाकली आहे, चाललं लगेच. अरे काय बापाचा माल आहे का? अरे मंत्री आहे ना मी. आहे ना मंत्री, मंत्र्याच्या टेकत राहा ना. चाललं लगेच आपलं युवराज. प्रधानजी कसं आहे ते बघा ना, की सगळ्या गोष्टी मला समजायला लागतात ना. पियाने काय काय समजतो तुम्हाला? मी काय म्हणतो, तो युवराज आहे तुमचा होणारा जावई, अजून जावई झालेला नाही.
म्हणजे अजून तुमचा जावई कोणी होऊ शकतो ना. प्रधानजी म्हणजे तुम्हाला आमचं जावई व्हायचं आहे. चला तुम्ही डायरेक्ट बोलतोस. प्रधानजी हे बघा युवराजच आमचे जावई होणार कारण ते आमच्या अस्मितेला आवडतात. नाही पण ते करतात काय? तुम्हाला आवडतात का? तुम्हाला आवडतात का? अहो युवराज येते तुमच्या लेकीला आवडतात, तुम्हाला आवडतात का? म्हणजे तुम्ही तुमचे विचार तुमच्या पार्टी विचार त्याला पटतात का? तो तुमचा राजकीय वारस होणार आहे का? उद्या समजा त्याच्या नादाला लागून तुमच्या लेकीने तुम्हाला खायचे सुळे दाखवले तर? शिवळे लोक खायचे दात दाखवतात. ते सामान्य लोक, असामान्य आणि महत्वाकांक्षी लोक खायचे सुळेच दाखवतात. जर त्यांनी सुळे दाखवले तर तुमची लेक जाईल दिल्लीला आणि तुम्ही बसाल महाराष्ट्र सांभाळत. नाही 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 आमचे युवराज तसे नाहीये. ते माझ्या आणि अस्मितेच्या होला हो कार आहे. काय सांगता? बघूया ना ते काय आलेच बघा ते. वेलकम वेलकम माय बॉय वेलकम. अरे स्वर कसं दिसतंय ते? कसं दिसतंय? मला काय म्हणायचं समजून घ्या. अहो हे बघा हे किती झालं तरी पब्लिक फिगर आहे, तुम्ही प्रायव्हेट फिगर आहे. ती मस्त फिगर आहे, जास्तच फिगर आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या फिगरवर मीडियावाल्यांचं लोकांचं लक्ष असतं. तुम्ही कसे खाता पिता उठता बसता काय करता याच्यावर लक्ष असतं बारकाईने. म्हणून म्हटलं जरा नीट वागा, डिसेंटली वागा, प्रोटोकॉल समजून वागा, मॅनर्सने वागा. हो ना तुम्हाला कळतात ना मॅनर्स. मग तुम्ही ह्या पब्लिक फिगरचे पी आहात ना, मग त्यांच्या प्रायव्हेट फिगर पाशी काय करताय? त्याच म्हणतात लग्न कधी करायचं. तुम्ही मला विचारता युवराजला विचारलं लग्न कधी, तुम्ही विचारलं युवराजला कधी लग्न करायचं ते मला काय विचारता? मग ते काय अस्मिता म्हणेल तेव्हा? नाही 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 युवराज म्हणेल तेव्हा. असो ना अस्मिता म्हणेल तेव्हा. नाही युवराज म्हणेल तेव्हा. असो ना बाबा तू म्हणशील तेव्हा. नाही युवराज म्हणेल तेव्हा. मग हनीमून काय मी म्हणेन तेव्हा? अरे असं लोक म्हणतील तुम्हाला. लोकांना काय बोलायचंय ते बोलू द्या. तुम्ही मध्ये मध्ये निगेटिव्ह बोलू नका. ठीक आहे ना, आमचं रक्त ओ निगेटिव्ह आहे ना. ठीक आहे, तुमचा प्रायव्हेट मामला आहे, घरचा मामला आहे, मी कसा मध्ये बोलणार ना. ठीक आहे कंटिन्यू बोला. तुम्ही बोला युवराज, लग्नाची तारीख कवाची धरायची? म्हणजे मला पत्रिका छापायला. असं काय करताय? पत्रिका मीच छापणार, हॉल मीच बघणार, आईस्क्रीम मीच ठरवणार, भटजी मीच ठरवणार. आयला माणसं संपली. प्रधानजी आता जर परत मध्ये बोललात ना तर तुमच्या पुण्यतिथीची तारीख ठरवेन मी. मध्ये बोलू नका. हा तर युवराज कवाची तारीख धरायची? काहीतरी म्हणणं आहे त्यांचं. काय? मी आता मध्ये कुठे साईडला बोललो ना. प्रधानजी आता आत जायचं आणि आतून स्वतःला आणि दुसऱ्या कोणालाही बाहेर सोडायचं. युवराज युवराज अरे शांत हो. तुझ्या अस्मितेचं ऐकणार नाहीयेस का? कमाल आहे, मराठी माणसाची अस्मिता आणि यांची अस्मिता भडकतच नाही. बोला युवराज, लग्नाची तारीख कवाची धरायची? आता ती आम्हीच कशी ठरवणार? ती ठरवायला आमचे बाबा इथे येणार आहेत. अरे हे का बाबा आलेच. बाबा आले. कोणी लोक येतात डायरेक्ट. अरे तिथं बसा ना आझाद मैदानावर डायरेक्ट कुठे घुसता तुम्ही? याला काय हरताय का? तुम्हाला माहित नाही लय लोकांना ताजले ह्या लोकांनी डायरेक्ट कुठे घुसतात. अरे कुठेही घुसला काय महाराष्ट्र आहे का? महाराष्ट्राच्या एका मंत्र्याचा बंगला आहे ह्यो. कुठेही घुसा, बंगल्यात नाही घुसत लक्षात ठेवा, सांगून ठेवतोय. उगाच आपलं काहीतरी. काय म्हणते तुम्ही? प्रधानजी ते माझे बाबा आहेत. बाह्य अंगाने तरी वाटत नाहीत बाबा. ओ बाबा या ना बाहेर. ओ बाबा